नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपल्यासोबत आहेत वैभव दादा आणि आज अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी सप्तहिंद नवमिंद केसरी बकासूर आणि बिंजोडचा बादशाह मथुर पाळाला आहे। तर दादा काय बोलाल? अनेक प्रेक्षकांची व बैलगाडा शौकीनांची मथुर फॅन्स असेल, बकासूर फॅन्स असेल, यांची इच्छा होती की ही गाडी एकदा एकत्र आली पाहिजे। बरोबर, आतापर्यंत गाडी बैलच प्रतिस्पर्धी म्हणून पळत होती, बरोबर, पण आज गाडी एकत्र आली, महाराष्ट्र आनंदात आहे। फक्त तिकडे हारवून जितो हो, तर गाडी एका जुवात पळाली पाहिजे आणि गाडी अशी सुंदर अशी पळाली। एक नाही का, म्हणजे आपण म्हणतो छोटा लक्ष मोठा लक्ष, तशी गाडी आज पळताना दिसली आपल्याला सगळ्यांना। आता बिंजोडचा बादशाह मथुर, काय बोलाल मथुरबद्दल? मथुरबद्दल मी पहिल्यापासून सांगत आलोय की आम्ही फक्त आता मुंबईला 2-3 बिनजोड आम्ही बैल बाहेरून आणला, बरोबर, सॉरी एकच बिनजोड बाहेरून आणला। तर आम्हाला कळतंय की पब्लिक कसं नाही का, म्हणजे कसं हे करायला लागते। पण तो बैल आज 3 वर्ष झाले सलग बिनजोडचा बादशाह आहे, बरोबर, आणि ते बी पब्लिकनी पळून। त्या बैलाबद्दल इतिहासामध्ये त्या बैलाची नोंद होणार, ओरिजिनल पब्लिकचं भित्ताड, बरोबर, हा शब्द त्या इतिहासामध्ये लागणार मथुरच्या। बरोबर दादा, आता आपला बकासूर 20 तारखेला सप्तहिंद केसरी होता, 2 दिवसात नवमिंद केसरी झाला, पेडगाव किताबाचा सलग 2 दिवसाचा 1 नंबरचा मानकरी। काय बोलाल आपल्या बकासूरबद्दल? त्याच्याबद्दल तर सांगायचं तेवढं कमीच आहे बाकीबद्दल आपल्याला। आणि 2 दिवसात त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राचे, म्हणजे महाराष्ट्राचे नाही 14 देशातल्या लोकांची मनं जिंकली, बरोबर। कारण आतापर्यंत इतिहासात पहिल्यांदाच झाले सलग 2 दिवस पळून 6 फेरे 2 दिवसात, त्यात 1 नंबर आणि 2000 गाडींमध्ये 1 नंबर। दादा, आता बकासूरचं आपण बघतोय नाव होतं आहे, त्याच्यासोबत तुमचं सुद्धा नाव होतं आहे, आणि आता जिकडे तिकडे त्यांनी जो विक्रम केला आहे त्याच्यामुळे तुम्हाला सत्काराला वगैरे बोलावत आहेत। तर हा दिवस तुमच्या कधी आयुष्यात जर बकासूर नसता तर आला असता का? नाही, कधीच नसताना आला। आम्ही उलट इकडे खेळायला पण नसतो आलो, मुळशीतच आमचे बिनजोड वगैरे मैदान वगैरे होतात। पण आज त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात नाव आहे, जिकडे जाईल तिकडे ओळख आहे, आणि लोक त्याच्यावरती जेवढं नाही का त्याच्यावरती प्रेम एवढं करतात ते बघून आनंद आहे सगळ्यांना। आणि बैल 1 नंबरात पळतोय त्याच्यामुळे पण आम्हाला पण लय आनंद आहे की एवढे फॅन फॅमिली आपल्या बैलाची, आपल्या बैलामुळे आपल्यावर बी प्रेम करतात, बरोबर। आणि त्या बैलाची आम्हाला सेवा करायला भेटली, बरोबर, ते सगळ्यात मोठे आमचं नशीब। आमच्या मागच्या पिढीने काहीतरी पुण्य केलं असेल, त्यामुळे देवदूत आमच्या घरी आला, बरोबर। त्या दिवशी आता आपण बकासूरची मिरवणूक होती, त्या दिवशी मोठे मोठे बैलगाडा मालक, ड्रायव्हर असतील, सर्व आलेले वाड्यावर गोट्यावरती। तर कसा गेला तो दिवस? तो दिवस म्हणजे काय होतं, आता हिंद केसरी खूप वेळा झालो, सप्तहिंद केसरी झालतो 1 नंबर करून, बरोबर। पण तो आनंद नाही का सलग 2 दिवस पळून असा इतिहासामध्ये झाला असेल, म्हणजे मला एवढं जुन्या काळातलं माहित नाही, कारण आपण एवढा इतिहास नाही माहिती आपल्या जुन्या काळात। पण ह्या जेव्हापासून बंदी उठल्यापासून आज मोठ्या लक्षानंतर जे नाव असेल ते बकासूर प्रत्येकाच्या मनात आहे, आणि मोठ्या लक्षात सगळ्यांना माहिती आहे काय होतं। त्यासारखा विक्रम तर कोण नाही करू शकत, बरोबर, पण त्याच्यानंतर नाव लागते ते बकासूर, ते बघून आनंद होतो। दादा, आता आपण बघायला गेलो, मथुर आहे बिंजोडचा बादशाह, आणि आज तर पळालेत, यापुढे मुंबईमध्ये बिंजोडला आपल्याला दोघं पाळताना दिसतील का? 100% दिसणार, कारण आता पब्लिक नाही होती गाडी, बरोबर, आणि आम्हाला उलट आता कडनी आली तरच आम्हाला आनंद आहे, कारण आम्हाला गाड्या कडनीच पाहिजे, कारण आम्हाला बिंजोडचा अंदाज काढायचा गाडीचा, बरोबर। उजव्या रस्त्यातून तर अंदाज लागला की मथुर बाहेरून उजवीने, बकासूर डावीने आतून। आता जर आम्हाला डावीकडे आली तर मथुर उजवीने आतून आणि बका डावीने बाहेरून, बरोबर। आम्हाला आनंद आहे खूप, म्हणजे अशी मनातली गाडी पळाली, छोट्या लक्ष मोठ्या लक्षाची गाडी बघितली तशी गाडी पळाली। तर थोडं रान कमी असल्यामुळं अंतर थोडं हे झालं, पण जर अजून रान असेल तर अंतर बघा भेटेल। दादा, आता त्या दिवशी पेडगावला काहीतरी सेमीला बबलू चाचांना थोडी दुखापत झाली, ते नक्की काय झालं होतं? काय झालं, सेमीला आपली गाडी निकाल घेतल्याच्या नंतर आपली गाडी सगळ्यात पुढे होती, आणि ज्या 1, 2, 3, 4 फाटी होत्या त्या गाड्या काय आलं की आपल्या बाकीच्या मागे ते 3 गाड्या आल्या, बरोबर। ते 3 गाड्या आल्याच्या नंतर त्या गाड्यावरच्या ड्रायव्हरने उड्या मारल्या, बरोबर। उड्या मारल्याच्या नंतर ती गाडी अशी मोकळी झाली ना, आकडा कोण नाही काय नाही काय। त्यानंतर मग चाच्याला उडी मारता येत नव्हती, मारली तर मागून गाड्या गावणार, आणि
मारली तर मागून पण लागणार, बरोबर. आणि मारली तर बाकी पुढे टेम्पोला पण धडकणार. बरोबर, त्याच्यामुळे चाच्यांनी म्हणजे जर उडी मारली असती तर चाच्याला थोडं कमी लागलं असतं. कमी लागलं असतं. पण जर त्यांनी बाक्याचा विचार केला, बाक्याने, आणि जो त्याच्याबद्दल चांगला विचार केला त्याच्या आयुष्यात नक्की कायम चांगलंच होत राहिले. बरोबर. आणि आज चाच्याने अक्षरशः डोळ्यातून पाणी काढलं की आज मी बाक्यामुळे जिवंत आहे. कारण काय आलं, आपलं चाक असतं चकडीचं, तर टेम्पोला धडकल्यामुळे गाडी जागेवर थांबली आणि मागच्या गाड्या अंगावाल्या. बरोबर. अंगावाल्या बैल पडला, मागच्या गाडीतला चाच्याच्या अंगावर बैल पडला. बरोबर. त्याचं थोडीशी दुखापत झाली, बार गाडीला लागलं. दादा आता चाच्यांना काही झालं नाही, त्यात आम्ही त्यात देवाचे आभार मानतो. आता सोनारपाड्याचा सोन्या आपल्या बाकासूरचा तुम्ही गुरुच मानता, तर लवकरच आता तुम्ही मागच्या मुलाखतीमध्ये बोललात की बाकासूरला घेऊन सोन्याच्या गोट्यावर आम्ही जाणार आहोत, तर कधी होणार ते नियोजन? आता कसं आहे, मैदानं थोडी बंद झाली ना, आपण 100% बैल सोन्याच्या भेटीला नेणार. कारण आज तो नसला तरी त्याच्या सोन्याच्या फॅन फॉलोइंगची मन बाकासूर जिंकतोय. आणि खरं तर त्या बैलामुळे आपण आज उजेडात आहे. त्या बैलाला आपण कधीच नाही विसरणार. बरोबर. दादा आता आपण बघायला गेलो तर आपला बाकासूर जेवढा दाट पळतो तेवढा तो जबरदस्त पळतो. मध्ये खूप लोकांनी टीका केल्या की बाकासूरला इतकं दाट का पळवत आहे, आणि त्यानंतर बाकासूरने दाट पळूनच त्या लोकांना उत्तर दिलं. त्याबद्दल काय बोलाल? कसं झालं की पहिल्या दिवशी पेडगावला 1 नंबर केला, दुसऱ्या दिवशी बैल फाटीव आला, तर खूप लोकांनी टीका केल्या की ही बैलाचा आराम कस काढतात, आराम करून देत नाही वगैरे वगैरे. पण ज्या दिवशी त्याच्यावर टीका होणार त्या दिवशी तो इतिहास करणार. बरोबर. हे आपल्याला म्हणजे एक सिद्ध मनातच बसले ते आता. बरोबर. त्याच्यामुळे इथून पुढे मला नाही वाटत कोण त्याच्यावर टीका करेल. जेवढा बैल पळवल तेवढा बैल पळतोय. बरोबर. आणि आरामावर राहिला, आम्हाला माहिती आहे घरी काय करतोय, त्याच्यामुळे आम्ही बैल पळवतो. पेडगावला आता पहिल्या दिवशी तर आपल्या बाकासूरसोबत लखन होता, दुसऱ्या दिवशी होता तो आदत की एक्का. ते नियोजन दैवत शेठ यांनीच म्हणजे तो तुम्हाला पायरा त्यांचा काढून तुम्हाला पायरा दिला होता, त्याबद्दल काय बोलाल? नाही, दैवत शेठने आम्हाला, तुम्हाला सांगतो ना, बरीच बैल आज संभाजीनगरची जी बैल पळते तिकडे 1 नंबरात, ती पहिली दैवत शेठनी स्वतःच्या बैलात घालून त्यांना वरती आणलं. बरोबर. आणि आज बाकासूर असेल तर दैवत शेठच्या नियोजनामुळेच आम्हाला सोन्या भेटला पहिला फर्स्ट टाइम. सोन्यामुळे आमचा बैल उजेडात आला, आणि तिथून मग आम्हाला पैरे भेटायला लागले चांगले चांगले चांगले. त्याच्यामुळं दैवत शेठला आपण कधीच नाही विसरणार. आणि पेडगावचा पायरा झाला फाजील बरोबर लखनचा. तर आम्हाला फोन आले बरेच फॅन फॅमिलीचे की पेडगावला तुम्ही लखन आणि बाकासूर पळवा, आम्ही पार तुम्हाला विनंती करतो, असं खूप जण बोलले. त्यांच्या विनंतीला मान ठेवून आम्ही दैवत शेठला एकच फोन केला, दैवत शेठ आम्हाला बैल पाहिजे लखन. बरोबर. तो दैवत शेठ म्हणले माझ्या बरोबर पायरा आहे, मामांना म्हणले. तर मामांनी रिक्वेस्ट केली, दैवत शेठ तुम्ही मला बैल द्या काही करून, कारण आपल्याला तिथं नाही का राहायचं, 1 नंबर करायचंच आहे आपल्याला पुढे पेडगावला. दैवत शेठनी एवढा मोठा बैल त्यांच्या बैलात न पळवता आमच्या बैलात पळवला. बाकासूर दैवत शेठचाच आहे. बरोबर. ते मैदान आलं तर पहिलं भेट बाकासूरच्या पाया पडतं दैवत शेठ. बरोबर. त्यांच्याबद्दल बोलणं तेवढं कमीच आहे. दादा आता राहुलदादांनी पेडगाव मैदानात बोलले होते की 26 तारखेला अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी पळणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खूप कॉल आले, मेसेज आले असतील, तर दादा काय बोलाल? ही जोडी महाराष्ट्राला त्यांच्या पळाच्या जोरावर तर आवडतेच, पण तुम्ही सुद्धा दिलदार मालक आहात, राहुलदासुद्धा दिलदार मालक आहात, तर बैलगाडी क्षेत्रामध्ये जे आता नवीन लोक येत आहेत तर त्यांना बैलगाडी क्षेत्रामध्ये संयम किती महत्त्वाचा आहे, त्याबद्दल काय बोलाल? संयम काय होते माहिती आहे का, आज ह्यांनी माझी गाडी मारली म्हणून लगेच हार्ट अटॅक टाकतो की असं झालं तसं झालं. बरोबर. ठीक आहे ना, मारली तर मारली, खेळ हा. दरवेळेस आपलाच बैल 1 नंबर करावा असं नाहीये. बरोबर. थोडा संयम ठेवा, तुमचे दिवस नक्की येणार. या बैलगाड्या क्षेत्रात आम्ही जसं आमच्याहून उदाहरण घ्या, आम्ही काय असं डायरेक्ट आमचा बैल बाकी पळायला नाही लागला, आम्ही पण त्याच्या मागे काय कष्ट केलेत ना. बरोबर. आमच्या जवळ आमची सगळी पोरं म्हणा, आमचे पहिले बाकासूर घडवला ह्यांनी. बरोबर. समीर ड्रायव्हर, सिंगम, आणि पलीकडे आमचं सुट्टी वगैरे अनिकेत वगैरे यांचं खूप पहिलं सहकार्य असायचं आम्हाला. आम्ही हळूहळू फक्त आता त्यांच्या कामांमुळे त्यांना जास्त बाहेर येता येत नाही, पण आज जी महाराष्ट्राची लाडकी जोडी ती पळणार म्हणून ते दोघं पण टाइम काढून आले. ठीक आहे दादा, एवढा वेळ दिला धन्यवाद.